दिसत आहेत का? दिसत नाही साहेब आहे तर अरे दादा दिसत नाही का? अरे काय झालं की आम्ही आलो ते म्हणतात की साहेब आहेत की नाही पाहतो आम्ही. काय निळ्या शर्ट वाला काय भाऊचा विचारतो म्हणून सांगितलं. काय विचारतो रे? ए दादा काय विचारतो? काय विचारतो? तुला दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून इथं? तुम्हाला विचारायचं काही गरज नाही, आम्ही विचारूनच आलो ना. No, this is not done. I'm very sorry, this is not done. The way police are working, I'm not liking it. सरांच्या केबिनमध्ये सरांच्या केबिनमध्ये. डॉक्टर बोंडेवर गुन्हे दाखल करा, अटक करा त्यांना. चटके द्यायचे नाही तर मग चटके द्या लागेल आम्हाला पण. आणि अशांतता झाली तर त्याला तुम्ही जबाबदार राहा. मला माहिती आहे काल कोणाच्या गणपतीसाठी तुम्ही होते आणि कशा प्रकारे होते, काय होतो काय. आज द वर्ल्ड, आज द अमरावती व्हाट इज हॅपनिंग अँड व्हाट दे आर थिंकिंग अबाउट यू. ठीक है, आपको अभी क्या बोलना है वो बताइए मुझे. गुन्हे दाखल करून तुम छोड़ नहीं रहे. काय निवेदन आहे आपण निवेदन द्या. असं आपले नेहमी विषारी बोलतात आणि लक्ष वेधून घेतात. आणि तुझे मागच्या वेळेस त्यांनी असं बोल म्हणजे असं विषारी बोलायचं आणि अशांतता निर्माण करून यायची पूर्ण गावामध्ये भांडणं लावायचे, म्हणजे दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि दंगली घडवायच्या आणि तुम्ही काहीच करत नाही साहेब. मागच्या वेळेला बरं तुम्ही सांगा साहेब किती 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 वाईट बोलले ते. आम्ही त्यांना उद्या म्हटलं आम्ही लोकांना म्हटलं त्याच्या पाठोपाठावर 2 अंतर मारा, आम्ही 100 करोड रुपये. चला आपण त्याला भेटायला जाऊ आराम करायला. मी त्या निवेदन कारवाई करू. समजा निवेदन दिलं गेलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का सर? तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार आहे का? मी म्हणतो की बोंडे साहेबांना सांगावं की त्यांनी चटके द्यायला राहुलजींकडे जावं, आम्ही घेऊन जातो. हिंमत आहे का त्यांची चटके द्यायची? कुठेतरी न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलं, आज सकाळीच बातमी आलेली, तुम्ही पण पाहिलं, आम्ही पाहिलंय. त्यांनी माणसाला बोलवलं, ऐका, त्यांनी माणसाला बोलवलं, त्यांनी क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे. त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे. अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते. मागच्या वेळेला दंगल घडली ती त्यांच्यामुळे घडली आणि आज आता परत येणार नाही, होणार नाही असं मला माहिती आहे. मी खात्री घेतो. आय एम कॉन्फिडंट. ठीक आहे ना, आम्हाला त्याच्या गुन्हे दाखल पाहिजेत. बाकी आम्हाला द्या ना, कोणाचं निवेदन आहे? माझ्याकडे काही निवेदन नाही. कोण गुन्हा दाखल सुमोटो नाही करू शकत. माझ्याकडे काही महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हो, सुमोटो नाही करू शकत तुम्ही. तुम्ही काय नाही करू शकत. बिलकुल कशाचीच नाही. कोणाची तरी तक्रार पाहिजे माझ्याकडे. सर सोशल मीडिया आपला सायबर सेल काय करतोय सर? सायबर सेल काय करतोय? सोशल मीडियावर दिसून राहिलंय ना. आपण एखाद्याला कोणी जर वक्तव्य चुकीचं केलं तर आपण पोलीस जोपर्यंत शांत राहील का? मला नाही वाटत. ताई सायबर सेल काय करतोय यांचा? कोणत्या ठिकाणी बसून सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं. लहान लहान पोरांना आणि पोलिसाला जर माहित नसेल तर पोलिसाचं फेल्युअर आहे. पानठेलेवरच्या साध्या पोराला माहित आहे त्यांनी काय बोललं म्हणून. महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे, प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा पोलीस सीपी साहेबांना माहिती पाहिलंय. आजच सकाळी व्हिडिओ रात्री आलेला आहे. आल्याबरोबर उचलून यायला पाहिजे होतं. आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिले की त्याच्या पार्श्वभागावर 2 हंटर मारणाऱ्याला आम्ही 100 करोड रुपये देतो. मग काय आहे ते आम्ही कायदेशीर कारवाई करू. आपलं कोणाचं पण मला पाहिजे तक्रार. हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदीबद्दल केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा, त्यांनाच लावलेली आहे ही आग. ज्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे ही. तो शिरबाच्या बोलला मागवतो त्याला घेऊन गेलो. ताई सायबर सेल काय करतोय यांचा? समजा जर एखादं काही जर झालं सोशल मीडियावर तर हे तेव्हाच्या तेव्हा ते अकाउंट हे करतात, त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्मान्य खासदार आहे साहेब. ते नाही आम्ही देणार नाही. मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं होऊ देणार आहात का? काय बोलला मला एक्झामिन तर करू द्या. गाणं आलं असेल ना तुमच्याकडे, करू नका आता. मग बघा. मग आम्ही उठत नाही तोपर्यंत. चला रे बसा. आपलं इंटेलिजन्स फेल्युअर चला सगळे खाली बसा. चला बसा. गुन्हे दाखल करा मग आम्ही उठू. तक्रार द्या तुम्ही. आम्ही तक्रार देणार नाही. बिना तक्रारीचं तुम्हाला सोमोटो गोष्ट करावं लागेल. द्या ना. तक्रार द्यायला काय हरकत
आहे चला बघा सगळे योगेश आपल्या लेटर पॅड मध्ये एक तक्रार तयार करा. अरे नहीं चलेगी 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 शांत रहो, तक्रार करो, हम कार्रवाई योगेश क्रिमिनल ऑफेन्स होतो त्यांना अटक होते क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्यावर दाखल करा उद्या जर राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार राहतील. मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे आणि सीपी रेड्डी साहेब जबाबदार राहतील. आप तक्रार दो, आपका निवेदन दो, मैं कार्रवाई करें. दादा आपल्याला उठू नाही शकत आपण राहू द्या रात्रीचे 12 वाजू द्या उद्या लावा रे तालुका अध्यक्षांना सगळ्यांना फोन लावा सारे तालुका अध्यक्ष बोलवायचे चला आम्ही काय शांतिप्रिया करून राहिलेलो आहे आम्हाला अटक करायची असेल तर करा ना तुम्ही अटक बिलकुल अटक करा ना तुम्ही आम्हाला त्या सगळ्या नेत्यांना आम्हाला अटक करून टाका तुम्ही जे दंगले आग पेटवतात ना त्यांना काय नका करू मी निवेदन द्या, माझी परत विनंती आहे. द्या आणि अजून एक द्या भाऊ अजून एक द्या ते गुटखेवाल्याचे दोस्त आहे सारे त्या गुटखेवाल्याला एका गुटखेवाल्याला त्याची भांडणं आहे आपसात एका गुटखेवाल्याचे पकडतात ते दुसऱ्यावाल्याचे पकडत नाही हेच पकडतात सगळे दोस्त सगळे मिळून करतायत ते आणि हे ह्या ऑफिस मधनं होत आहे एक गुटखेवाला याचा दोस्त आहे दुसऱ्या गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्याला पकडतात एकाला नाही पकडत गुटखेवाला पण पकडा ना सारे हायवे मी सांगते तुम्हाला कुठे कुठे गुटखे भेटतात चला चला आपण पकडू तुम्हाला हे पण नाही माहिती ते इतका वाईट पद्धतीने चालू आहे साहेब मी तुम्हाला सांगतो किती? एका दिवशी दंगल होणार आहे बरं. सुनील दादा किती पैसे येतात यांना आणि यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला सांगा सर्वात जास्त गुटखा कुठे असेल तर अमरावतीत आहे म्हणजे तो एसपी पकडू शकतात तिकडे धार्मिक एसपीने पण का पकडलं मी सांगते एसपीने याच्यासाठी पकडलं कारण यांचं आणि त्यांचं आणि जो मेन मालक आहे गुटख्याचा धंदा करणावाला मला त्याचं नाव नका घ्यायला लावू जे पकडले त्याच्यासोबत याचं भांडण झालं त्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून त्याला पकडलं यायच्या सांगण्यावरनं बटनेरा म्हणा हे म्हणा ते त्याचेच आहेत ना आपले थोडी ना इथे आपल्याला माहिती इलेक्शन मध्ये काय झालं इम्रान अशरफी खुल्लेआम पैसे वाटतो साहेब आणि आमचं सारी पोलीस डिपार्टमेंट आम्ही माझ्या खिचात आहे लोकांना सांगतो कुछ नाही कर सकते अपने को एवढी हिंमत त्या दोन टोक्या माणसाची चौकात म्हणतो चौकात म्हणतो साली पोलीस आम्हाला खिचे नाही म्हणते कोणी काही अहो म्हणत साहेब पण आहे ना पुऱ्या गावामध्ये तो सट्टा हे करून आला ना बरं आपला विषय आज काय आहे गुटखेवाल्याने ते पकडून त्याच्यात दम नाही हो त्याच्यात दम नाही गुटखेवाले पकडायला ते सगळे लाचार आहे त्याच्यात दम नाही मी सांगतो तुम्हाला कोणाकडनं पकडते कोण त्यांचे मेसेज येऊन टाकते मी सगळं नंतर सांगतो तुम्हाला सगळेजण पैसे घेते ह्यांच्या सकट आयजी सकट एसपी सकट आम्हाला जे आपण द्यावे आम्ही देणार आणि तुम्ही जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही हलणार आम्ही नाही करायची ती कारवाई करू. तुम्ही करा ना मी तुम्ही करा नका करू आम्ही उठणार नाही आमच्यावर आपल्याला करा विनंती गुन्हे करतो, दाखल आपण निवेदन द्या आणि आम्ही कारवाई करू. टू ऍक्शन आयदर तुम्ही गुन्हेगार असाल किंवा आमच्यात लाठी घालता आम्हाला जेलमध्ये टाका तशी आम्ही विनंती करतो. आपण काही विनंतीचा प्रश्न नाही निराकरण साहेब. काही असं आहे आमच्या इलाका कोणत्यात पाणी चाललं म्हणजे हे काही म्हणतील म्हणजे प्रत्येक वेळी विषारी वातावरण जे शहरात हे करा जे म्हणतील त्यांच्यावर कारवाई करू आम्ही. अरे आता पण व्हायला पाहिजे होती कारवाई साहेब. जे त्रास झाला या ना जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस त्याच्या- निवेदन घ्या सगळे तालुका अध्यक्ष सगळ्यांना फोन लावून त्या सगळ्यांना बोलावून घ्या इथे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही त्या निवेदन द्या आणि मग आमच्या कारवाई- करून द्या ना. त्याला तर आता उचलायला पाहिजे साहेब 2 फटके मारून आणलं पाहिजे त्याला तो राज्य खरं तर राज्यसभेचा निमित्त राज्यसभेला लानत आहे असे सारे हरामी लोक तिथे गेलेले आहे साहेब काय त्याची अवकात काही नाही आहे फक्त तू पब्लिसिटीसाठी पूर्ण शहराचा माहोल खराब करून काय मागच्या काय अवकात आहे? वेळेस तुम्ही दंगल केला. दंगलच्या वेळेला असंच केलं त्यांनी मागच्या वेळेस होते ना साहेब तेव्हा साहेब साहेब नव्हते त्यावेळेला
त्यांनी रेल्वेच्या बोगीतून आव्हान केलं लोकांना. आता तयार केलं? आता अजूनही व्हिडिओ अरे साध्या कागदावर करा ना बाबा. घे साध्या कागदावर घ्या असं डायरेक्ट हँड रिटर्न घेतलं जातं. आणि हाताने लिहा. टाईप नका करू, हाताने लिहा. आणि दुसरं पण द्या, अजून एक गुटखेवाल्याचं पण निवेदन द्या. सगळे बंद करा म्हणा गुटखे यांना. बंद नाही करत. पाहू ना हिंमत आहे का याची. कोणाचीच हिंमत नाही यांची कोणाचीच हिंमत नाही गुटखा अमरावतीतून बंद करायचं. हिंमत नाही पोलिसांबद्दल करायची. काय सर्वसाधारण लोकांना सन्मान राहील. जो माणूस स्वतः सांगतो की पोलीस जवान जेब में आकडे सांगतो राहणार तिथे चौकात कोणाला किती देतो म्हणून. तो पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये इलेक्शन स्पॉन्सर करणारे विरोधी पक्षाचा आहे. लक्षात ठेवा. सगळ्या विरोधी पक्षाची हा पूर्ण आणि ते गेल्यानंतर आम्ही पोलिसांच्या बद्दल आमचं जे मत आहे ते हे करून मग आमचं मग सांगू नका आम्हाला की आम्ही असे का बोलतो. या माझ्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही इथे माझ्या जवळपास. चला घ्या कागद.